थांबा. जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे 3 मिनिटं तुमचं आयुष्य वाचवू शकाल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. तुमच्या स्वतःच्या नात्यात तुमच्या आजूबाजूला एक अशी बाई वावरते जिने तुमच्या विरोधात असा काही भयंकर कट रचला ज्याचा अंदाज तुम्हाला तुमच्या स्वप्नातही आला नसेल. तिचा एकच उद्देश आहे तुमच्या सुखी संसाराचं वाटोळं करणं, तुमचे पैसे लाटणं, तुम्हाला रस्त्यावर आणणं. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये काही गोष्टी पाहणार आहोत जे तुमच्यासाठी सर्वात भयंकर आणि महत्त्वाच्या ठरणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार आणि ग्रहाच्या महाभयंकरनुसार फेरणाऱ्या येत्या 15 ऑगस्टच्या सुमारास ही स्त्री तिच्या डावातील सर्वात मोठा आणि शेवटचा पाऊल उचलणार आहे. मी तुमच्या इतक्या जवळ आहेत, तुम्ही तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता. ती तुमच्या रोज हसून बोलते, तुमच्या घरात येते जाते, तुमच्या दुःखात सहानुभूती दाखवते, पण तिच्या मनात तुमच्याबद्दल भयंकर विष भरलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल माझ्या नात्यात तर सगळं चांगलं आहे, माझ्याबद्दल असं कोण काय करेल, पण लक्षात ठेवा, पाठीमागे मोठा डाव रचला होता. ज्या पाठीमागे पता माहीत नव्हता, तिने रचलेल्या या जाळ्यात जर तुम्ही 15 ऑगस्ट पूर्वी अडकला तर कौटुंबिक वाद, कोर्ट कचेरी, प्रचंड आर्थिक नुकसान, समाजात भयंकर बदनामी याशिवाय तुमच्या हातात काहीही उरणार नाही. पण घाबरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं उघडं सांगणार आहे. ती बाई नक्की कोण आहे, तिचा 15 ऑगस्टचा मास्टर प्लॅन काय आहे आणि या महाभयंकर संकटातून वृषभ राशीच्या लोकांनी स्वतःला कसं वाचवायचं. जर आजचा तुम्ही हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर होणाऱ्या विनाशाला तुम्ही स्वतः जबाबदार असाल. चला, सत्य काय आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहू. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, चला तर मंडळी, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त असं कमेंट करायला अजिबात विसरू नका. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, कोणताही दावा हवेत केला जात नाही. ज्योतिषशास्त्रात ही विज्ञानाची आणि या ग्रहाची गणिताची एक अद्भुत कला आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, पण सध्याच्या ग्रहमानात वृषभ राशीच्या राशीचक्रात एक अतिशय भयंकर दुर्मिळ योग तयार होत आहे. तुमच्या कुंडलीत 6वे स्थान, ज्याला आपण शत्रू आणि आजारपणाचे स्थान मानतो, आणि 8वे स्थान, जे गुप्त षड्यंत्र, अचानक येणारे संकट आणि पाठीत मोठा डाव रचणारे स्थान मानले जाते. या दोन्ही स्थानावर पापी ग्रहाची वक्रदृष्टी पडत आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 15 ऑगस्टच्या काळात, मंडळी, 15 ऑगस्टच्या काळात हे सर्व का घडणार आहे? याचं उत्तर ग्रहाच्या चालीमध्ये लपलेले आहे. या दिवसांच्या आसपास राहू आणि मंगळच्या अशी एक विशिष्ट युक्ती होत आहे जी वृषभ राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात आणि गुप्त शत्रू याच्यावर थेट मारा करणार आहे. ज्योतिषशास्त्रातील प्राचीन ग्रंथानुसार जेव्हा अशा प्रकारचा योग येतो तेव्हा व्यक्तीला बाहेरील शत्रूपेक्षा घरातील किंवा नात्यातील गुप्त शत्रूकडून मोठा दगा मिळतो. आणि 15 ऑगस्टचा हा असा काळ आहे जिथे या ग्रहाची ज्याच्या सर्वोच्च शिखरावर असेल त्या स्त्रीचा आणि ग्रहाचा संबंध. मंगळ हा क्रोधाचा, षड्यंत्राचा कारण ग्रह आहे, तर राहू हा प्रभाचा, धोक्याचा. जेव्हा हे ग्रह नात्यातील स्थानावर प्रभाव टाकतात तेव्हा तुमच्या जवळची एखादी स्त्री तुमच्या विरुद्ध विष कालवायला सुरू करते. ती स्त्री तुमच्या विषयाचा फायदा घेईल. ग्रहाचा एक असा अशुभ प्रभाव आहे की तुम्हाला वाटेल ती स्त्री तुमची मदत करत आहे, पण प्रत्यक्षात ती तुमच्या पायाखालची जमीन खेचून घेत आहे. 15 ऑगस्टच्या काळात ग्रहाची उष्ण इतकी तीव्र असेल की तिने रचलेला डाव प्रत्यक्षात रूपांतर होईल. पण प्रश्न असा उरेल की ही स्त्री नक्की कोण आहे, तिला ओळखायचे कसे? चला तर मग पुढच्या भागात पाहूया. त्या बाईला ओळखायचे कसे? 5 अतिशय अचूक महाभयंकर संकेत जे पाहिल्यानंतर पायाखालची जमीन सरकेल. वृषभ राशीच्या माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, पुढचे 10 मिनिटं डोळे झाकून आणि कान उघडे ठेवून, कारण आता मी तुम्हाला त्या स्त्रीचे असे 5 चेहरे दाखवणार आहे जे पाहून तुम्हाला तुमच्याच नात्यातील एक व्यक्तीचा चेहरा आठवेल. वृषभ राशीचे लोक मनाने खूप मऊ आणि विश्वासू असतात. कोणी गोड
थोडे बोलले की आपले हृदय काढून त्यांच्या हातात देतात. पण याच स्वभावाचा फायदा त्या स्त्रीने घेतला आहे. ही स्त्री तुमच्या दूरची नाही, ती तुमच्या अगदी जवळची आहे, तुमच्या घरातली आहे, तुमच्या सोबत चहा पाणी पिते, तुमच्या सुखदुःखात सहभागी होते, पण आतून आतून तुमच्या विनाशाची वाट पाहत असते. चला तिला ओळखण्याचे 5 भयंकर संकेत पाहूया. संकेत अधिक गोड बोलणे आणि घरातले गुप्त काढणे असते. पहिला संकेत, साखरेपेक्षा गोड जीभ पण मनात भयंकर विष. बघा वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या नात्यात किंवा परिचयात अशी एक स्त्री आहे की जी अचानक तुमच्याशी गोड बोलायला लागली आहे. ती तुमच्याकडे येईल, अत्यंत काळजी दाखवल, विचारल काय हो तुमच्या घरात काय चाललं, नवरा बायकोचा पगार किती आहे, बँकेत काय शिल्लक आहे, नवीन जमीन किंवा गाडी घेणार आहात का. सावधान, तिला तुमच्याबद्दल काळजी नाही तर ती तुमच्या आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा अदमास घेणार आहे. ती तुमच्याकडून सर्व गुप्त माहिती काढून घेईल आणि योग्य वेळी येताच, विशेष 15 ऑगस्टच्या आसपास, त्याच माहितीचा वापर तुमच्या विरुद्ध करेल. जर तुमच्या नात्यात अशी स्त्री असेल जी आजवर चौकशी करते तर समजून जा, पहिला संशय तिच्यावर जातो. दुसरा संकेत, तुमच्या आनंदाच्या वेळी तिच्या चेहऱ्यावर येणारी बनावटी आनंद. मनशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सांगते की माणसाचा चेहरा आधीच खोटे बोलत नाही. जेव्हा तुमच्या मनात घरात काही चांगले घडते, कोणाला नोकरी लागते, नवीन वस्तू येते किंवा काही आनंदाची बातमी मिळते, तेव्हा ही स्त्री वर खूप हसून अभिनंदन करते. अरे वा, खूप छान झालं असे ती तोंडाने बोलते, पण तिचे डोळे आणि चेहरापट्टी बघा. तिच्या डोळ्यात एक प्रकारची जळफट, असूया आणि अस्तव्यस्त तुम्हाला स्पष्ट दिसेल. ती लगेच विषयांवर करणारा प्रयत्न करेल किंवा तुमच्या आनंदावर विरजण घालण्यासाठी एखादा वाईट गोष्ट आठवण करून देईल. वृषभ राशीचे यश या स्त्रीला सहनच होत नाही. तिसरा संकेत, काडी लावणे आणि मध्यस्थी नाटक करणे हा तिचा स्वभाव आहे. सर्वात भयंकर डाव आहे. ही स्त्री तुमच्याशी भांडणार नाही. ती काय करेल, तुमच्या जोडीदाराकडे किंवा सासू सासऱ्याकडे जाऊन तुमच्याबद्दल हळूच कान भरणे वाक्य बोलेल आणि नंतर तुमच्याकडून येऊन सहानुभूती दाखवेल. बघा, ते तुमच्याबद्दल असं बोलत होती, मला खूप वाईट वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. ओळखा या चालिसा. या तिन्ही बाजूला आग लावते आणि मध्ये उभा राहून तमाशा बघते. तिला तुमच्या घरातील शांतता उद्ध्वस्त करायचं आहे, जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या कामावरून आणि प्रगतीवरून हटेल. चौथा संकेत, आर्थिक व्यवहारात ढळवळ. वृषभ राशीचे मंडळी, आर्थिक स्थिती सुधारत आलेली तिला अजिबात पाहवत नाही. ही स्त्री तुम्हाला अशा एखाद्या कामात किंवा योजनेत पैसा गुंतवायला सांगेल जिथे तुमचे पैसे अडकतील किंवा ती स्वतः उधारीच्या नावाखाली तुमच्याकडून मोठा निधी मागण्याचा प्रयत्न करेल. 15 ऑगस्टच्या काळात ती तुम्हाला एखाद्या कागदपत्रावर सही करायला लावेल किंवा कोणाची तरी जमीन गिरवी ठेवायला सांगेन. या मोठा जाळा टाकू शकन. जर तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून सही केली किंवा पैसे दिले तर तुमच्या आयुष्याचे वाटोळे झालेच असे समजा. 15 ऑगस्टचा काळ, तिची अचानक वाढलेली हालचाल. पाचवा आणि सर्वात धोकादायक संकेत, 15 ऑगस्टच्या आसपास तिची संशयास्पद हालचाल. जिथे मी आधी सांगितलेल्या 15 ऑगस्टच्या सुमारास ग्रहाची अशी स्थिती अत्यंत कडक होते की या काळात ही स्त्री तुमच्या घरात येण्याचे किंवा तुम्हाला फोन करायचे प्रमाण अचानक वाढवेल. ती तुम्हाला एखाद्या धार्मिक कर्माची नावाखाली किंवा कौटुंबिक कार्यक्रमाच्या नावाखाली अशा ठिकाणी बोलवेल जिथे तुमची मेहनत किंवा भांडण घडवून आणता येईल. मंडळी, 5 संकेत ज्या स्त्रीमध्ये तुम्हाला दिसतील, मग ती तुमची सूडीची बायको असेल, नणंद असेल, जावई असेल, शेजारी असो किंवा पाहुणी असो, तिच्यापासून आजच सावध राहा आणि 2 हात लांब राहा. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या त्या स्त्रीचे मुख्य हेतू फक्त तुमच्यावर जळणे नाही तर तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे आहे. तिच्या या डावामध्ये 3 मोठ्या गोष्टी घडू शकतात. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये किंवा भावा बहिणीमध्ये अशी आग लावल की त्याचे रूपांतर थेट पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये होईल. 15 ऑगस्टच्या या आसपास ती तुम्हाला अशा जाळ्यात अडकवेल की तुमचे बँक रिकामी होऊ शकते किंवा डोक्यावर मोठे कर्ज ऐन वेळी येईल. समाजात आणि नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल अत्यंत घाणेरड्या अफवा पसरवून तुमचे नाव खराब केले जाईल. जर तुमचा हात सावध झाला तर ते संकट टाळणे अशक्य होईल. संकटातून वाचण्यासाठी 3 भयंकर महाउपाय. पण घाबरू नका. ज्योतिषशास्त्र आणि आध्यात्मिक प्रत्येक संकटावर तोडगा आहे. स्त्रीचा डाव उथळून टाकण्यासाठी पुढील 3 महाउपाय आजच करा.
पहिला उपाय, मौन हेच तुमचे सर्वात मोठे कवच आहे. 15 ऑगस्टपर्यंत तुमचे आर्थिक नियोजन, घरातील वैयक्तिक निर्णय किंवा भविष्यातील प्लॅन्स कोणालाही नातेवाईक स्त्रीसमोर बोलू नका. ती कितीही गोड बोलली तरी तिच्यावर विचारपूर्वक होऊ नका. पूर्ती ठेवा. संकटमोचन हनुमानाचा सिद्ध प्रयोग, रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र मंत्र पाठांतर करा. हनुमानाची शक्ती अशी आहे, तुमच्या विरुद्ध रचलेले कोणतेही गुप्त षड्यंत्र किंवा काळी विद्या ती जळून भस्म होईल. नजर बांधा आणि सुरक्षा टोन, शनिवारी 15 ऑगस्ट दिवशी सकाळी तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करून घराच्या मुख्य दारावर काळा धागा किंवा लिंबू मिरची बांधा. स्वतःच्या संरक्षणासाठी उजव्या हाताच्या मनगटावर कुलदेवतेचे नावाचे काळा धागा नक्की बांधा. वृषभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, वेळ अजून गेली नाही. ग्रहाची ताकद मोठी असली तरी तुमची सावधगिरी आणि भक्तीची ताकद त्यापेक्षा मोठी आहे. त्या स्त्रीची ओळख पटली असेल तर आजच तिच्यापासून 2 हात लांब राहा. मला कमेंटमध्ये आत्ताच सांगा, तुम्हाला तुमच्या नात्यातील अशा स्त्रीवर संशय आहे का? आणि कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय हनुमान नक्की लिहा. तुमच्या कुटुंबातील आणि वृषभ राशीच्या इतर मित्रांना वाचवण्यासाठी या व्हिडिओचे आत्ताच व्हॉट्सअपद्वारे शेअर करा. त्या स्त्रीने तुमच्या घरावर किंवा आयुष्यावर टाकलेली वाईट नजर, काळी विद्या किंवा रचलेला कोणताही कट एका क्षणात भस्म होईल आणि तिची वाईट ऊर्जा तिच्याकडून परत निघून जाईल. त्यासाठी ते सर्व उपाय नक्की करा. वृषभ राशीच्या मंडळींनो, घाबरू नका. सत्य तुमच्या बाजूने उभे आहे. तिचा डाव उधळण्यासाठी आजच सावध व्हा. कमेंटमध्ये ताकदीने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच नवनवीन राशीचे व्हिडिओ अपडेट्स, न्यू माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा मंडळी. आणि राशी भविष्याचे न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, पुढच्या भागामध्ये आपण नवीन भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, स्वस्त खा, मस्त राहा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वांना बाय.